नमस्कार, आवाज इंडिया में आप सभी का स्वागत है। मैं हूं सीमा। आज अक्षय तृतीया के शुभ अवसर पर एक नई डिजिटल पहल की शुरुआत हुई है। कैबिनेट मंत्री मंगल प्रभात लोढ़ा ने कॉल हिंदू नामक डिजिटल प्लेटफॉर्म का उद्घाटन किया। ये प्लेटफॉर्म हिंदू समुदाय के लिए रोजगार, ई-कॉमर्स और ऑनलाइन विवाह सेवाएं उपलब्ध कराएगा। इस परियोजना की संकल्पना हिंदू जागरण मंच के कार्यकर्ता विशाल डरफे द्वारा की गई है। मंगल प्रभात लोढ़ा ने कहा कि आज के डिजिटल युग में ऐसे प्रयास समाज को मजबूत बनाने में मदद करते हैं। कॉल हिंदू प्लेटफॉर्म से हिंदू युवाओं को रोजगार के नए अवसर मिलेंगे। इसके साथ ही समुदाय आधारित डिजिटल मार्केट और मंदिर दर्शन जैसी सुविधाएं भी यहां मिलेंगी। मंगनी और परिवार के धार्मिक पर्यटन के लिए भी विशेष व्यवस्थाएं की गई हैं। आज से रोजगार सेवा शुरू की गई है। अन्य सेवाएं भी जल्द ही शुरू होंगी। भविष्य में इस प्लेटफॉर्म का मोबाइल ऐप भी उपलब्ध कराया जाएगा। हा काल हिंदू जॉब्स सर्वांसाठी रोजगारसाठी ॲप आहे आणि त्यामध्ये युवक युवतीयांना रोजगार मिळेल, त्याने सेल्फ एम्प्लॉयमेंटच्या धडा शिकवला जाईल आणि ते मार्केटिंगसाठी पण त्यांना प्रशिक्षण देण्यात जाईल. दुराफेने चांगला काम केलेलं आहे आणि या जॉबमध्ये सर्व लोकांना रोजगार महाराष्ट्राची मोठी गरज आहे. या कारणाने आज माझ्याकडे ते आले. माझ्याकडे रोजगार विभाग आहे म्हणून मी ते हा ॲपचं उद्घाटन केलेलं आहे ना. हा ॲपच्या माध्यमाचा लोकांना फायदा घ्यावा आणि रोजगार आणि सेल्फ एम्प्लॉयमेंट करून आपल्या स्वबलावर उभे राहावा असा सर्वांना हा मी विनंती करतो. नाही असं आहे की ते त्यांची संस्था हिंदुआंना प्राधान्य देतात, पण माझ्या जे इंटरेस्ट आहे ते रोजगारचं आहे. कोणी आले पण रोजगार त्याने मिळाला तर मी रोजगार विभागाचे मंत्री म्हणून मी त्याने सपोर्ट करणार आहे. माझा जे रोल आहे त्यामध्ये माझा रोल लिमिटेड आहे की जे रोजगार देण्यासाठी जे काही संस्था प्रयत्न करतील त्याचे तुमचा रोजगार विभाग सहयोग करणार आहे.